हळद उत्पादक शेतकरी मित्रांनो, आपण 8 ते 9 महिने हळदीची मेहनत करतो, माल एक दर्जेदार पिकवतो. पण आता एक नवीच आपल्या या हळदीवर संकट आलेलं आहे, ते म्हणजे एनसीडेक्स. एनसीडेक्स हे आहे शेअर मार्केट, आणि शेअर मार्केटमध्ये या पद्धतीनं दररोजचे बाजारभाव या ठिकाणी निघतात, त्या पद्धतीनं व्यवहार चालतो. आणि आपली हळद ही एनसीडेक्समध्ये आहे. आणि एनसीडेक्सनं काय केलेलं आहे, निजामाबाद विभाग, मराठवाडा, नांदेड विभाग आणि सांगली विभागामध्ये काही गोदामं खरेदी केलेली आहेत. आणि त्या गोदामाला हळद डिपॉझिट करायची आणि ती एनसीडेक्समध्ये जे भाव असेल ते भाव घ्यायचा. तर मी हे तुम्हाला का सांगतो, कारण याच्यामध्ये तुम्ही हळद पिकून उपयोग नाही, तर एक डोळा बाजारावर सुद्धा पाहिजेत. आणि आज एनसीडेक्सवाल्यांना तुम्हा शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. असं नुकसान केलेलं आहे की जर एनसीडेक्समध्ये दर आज असेल समजा 13,000 रुपये, तर आपला माल सर्वसाधारण 12,000 रुपयापर्यंत विकणं अपेक्षित आहे. परंतु काही संस्थांनी, काही दलाल लोकांनी हा माल एनसीडेक्सच्या अधिकाऱ्याला धरून, एनसीडेक्सच्या डायरेक्टर लोकांना धरून आणि आपली ग्रीडर पद्धत राहते तिथल्या ग्रीडरला धरून त्या ठिकाणी हलक्या दर्जाचा माल डिपॉझिट केलेला आहे. म्हणजे एनसीडेक्समध्ये जर मागणी असेल 13,000 रुपयाप्रमाण, तर त्या ठिकाणी माल आसामचा मध्ये भरलेला आहे, मधामध्ये तुकडी आहे, हलक्या एकदम निस्कुत दर्जाचा माल मधामध्ये टाकलेला आहे. म्हणजे 13,000चा भाव आणि त्या ठिकाणी माल टाकलेला आहे 10,000चा आणि 11,000चा. मग जर एनसीडेक्समध्ये आज व्यवहार झाले एक 1,000 पोत्याची किंवा 2,000 कट्ट्याचे, तर त्या ठिकाणी हा माल म्हणजे हलक्या दर्जाचा भरून त्याची पूर्तता केली आहे आणि पैसा म्हणजे खाल्लेला आहे. मग आपल्या चांगल्या मालाला कोणी भाव देईल का? देणार नाही. म्हणून शेतकरी, जे तरुण शेतकरी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की बाबा रे, तुम्ही पिकण्यापेक्षा याच्यावरसुद्धा लक्ष द्या. मार्केटमध्ये काय चाललं आहे, कसे लोक तुम्हाला फसवायला लागलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुमची पिळवणूक व्हायला लागलेली आहे. आज जवळपास सांगली मार्केटला जे माल डिपॉझिट होते तो राजापुरी तोडीचा माल होते, निजामाबादला माल डिपॉझिट होत आहे, ते लांब कांडी हे निजामाबादचाच माल डिपॉझिट होते. आणि आपल्या नांदेड वसमतमध्ये जवळपास विदर्भाचा भाग काही आणि आपल्या मराठवाड्याचा भाग हे हळदीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. आणि या ठिकाणी आपला माल डिपॉझिट होतं, चांगल्या दर्जाचा पिकित होतं, आपण क्वालिटीचा पिकित होत, जे की सांगलीच्या मार्केटमध्ये राजापूर तोडीच्या मालालासुद्धा आपण टक्कर देणारे शेतकरी आहोत. परंतु एनसीडेक्सच्या काही अधिकाऱ्यांनी, काही ग्रीडर लोकांनी, त्या तिथल्या संचालकांनी, MDनी हा फ्रॉड केलेला आहे. म्हणजे यांचं नियंत्रण नाही. याचं नियंत्रण नसण्याचं कारण असं आहे की यामध्ये त्यांना बी मलिदा भेटलेला आहे. तर मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य म्हणजे कृषी मंत्री माननीय जे शेतीनिष्ठ आहेत दत्ताजी भरणे यांना एक निवेदन देणार आहे. आणि आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं म्हणजे पिवळं सोनं म्हणून आपण जे ओळखतो की हळद, तर या पिवळ्या सोन्याला कुठंतरी म्हणजे एनसीडेक्समुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं आहे. मागील गेल्या 10 वर्षापासून हा म्हणजे व्यवहार चालू आहे. आम्हाला सगळ्यांनी अंधारात ठेवलेलं आहे. म्हणून मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मुद्दाम ही गोष्ट सांगायला पुढे आलेलो आहे. कृपया आपण हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. देशाचे अर्थमंत्री, देशाचे कृषी मंत्री आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ताजी भरणे हे आता लक्ष घालतील. मी त्यांनासुद्धा मेल करणार आहे, व्हिडिओ म्हणजे स्वतः त्यांची भेट घेणार आहे. आणि हा जो हळदीतला प्रकार झालेला आहे, एनसीडेक्समध्ये घोळ होऊन शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आज शेतकऱ्याची मुलं रात्रंदिवस बेजार होतात, खूप मेहनत करतात आणि त्याच्या पदरी या सरकारच्या म्हणण्यापेक्षा ह्या संस्थेच्या निष्काळजीपणामुळं आज त्यांचं अतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि जे पॅरामीटर असते हे एनसीडेक्सचं, ते त्यांनी फॉलोअप न घेता कुठंतरी हलक्या दर्जाचा माल त्या ठिकाणी डिपॉझिट केला. आणि माल डिपॉझिट जास्त झाल्यामुळं मार्केटमध्ये हळदीचे दर
कमी झाले. काय केलं, 13,000च्या मालाला हलका माल भरला की त्यांची ते म्हणजे जे कोठा आहे तो पूर्ण होऊ लागला. मग चांगल्या मालाला कोण विचारणार आहे? तुमचा आमचा दर्जेदार माल आहे. तुम्ही आम्ही ही गोष्ट कुठंतरी लक्षात घ्यायला पाहिजेत. मी गोविंद गुमाशे नक्कीच या गोष्टीचा मी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे आणि तुम्हीसुद्धा मला मदत करा. मी माझ्या आपलं शेतकऱ्याच्या माध्यमातून NCDEXचे MD जे आहेत त्यांना मेल करणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की बाबा ही असा व्यवहार कसा झाला. एवढं या बेजार होऊन शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही नाही. तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण नक्कीच या NCDEXमध्ये आपण कुठंतरी एक बैठक घेऊन किंवा मी स्वतः आपल्या तरुण शेतकऱ्याला 400 ते 500 मुलाला एका ठिकाणी माझा जमिनीचा विचार आहे आणि आपण याच्यामध्ये एक तज्ज्ञ माणूस सोबत घेऊन याचा पाठपुरावा करता, जेणेकरून राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि आपले कृषी मंत्री असतील यांना ही गोष्ट लक्षात येईल आणि आपल्या या हळदीचं नुकसान होणारं थांबणार. यामध्ये बरेच काही दलाल आहेत. आता पेपरला बातमीसुद्धा आहे आजच्या लोकमतला, तीसुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि शेतकऱ्याच्या मुलांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे इथं माल पिकण्यापेक्षा मार्केटमध्ये काय चाललं आहे हे तुम्ही लक्ष धरलं पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही लक्ष देणार नाहीत तोपर्यंत तुमचं काहीही होणार नाही. या ठिकाणी आपल्यासोबतच काही सर्वसाधारण चांगल्या व्यापाऱ्याचं नुकसान पण झालेलं आहे, शेतकऱ्याचं तर अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकीत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुमच्याकडं NCDEXच्या MDचा मेल वगैरे असेल तर त्याला मेल करा की बाबा या नुकसानीला जबाबदार कोण आणि आमचं नुकसान कोण भरून देणार. आम्ही करणार आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. संबंधितावर कठोर कारवाई झाली पाहिजेत. दुसरी वेळेस असं करायची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजेत आणि सगळ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजेत हीच याच्यातून माझी धारणा आहे. धन्यवाद.